हॅलो एव्हरीवन अँड वेलकम टू पी के ॲग्री. बघा, जो काही संभ्रम होता आपल्या मनामध्ये, हे लेटर आपल्यापर्यंत आलेलं आहे. ठीक आहे. जे काही डायरेक्टर ऑफ इन्स्ट्रक्शन कोऑर्डिनेशन कमिटी यापूर्वी आपल्या सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्याकडे हे आलेलं होतं. आत्ताही आपल्याकडे आलेलं आहे, पण मागच्या लेक्चरमध्ये आपल्याला रिपीटर्स मुलांचं काय, वाय डी मुलांचं काय, कंपार्टमेंटचे एक्झाम काय, रिचेकिंग इव्हॅल्युएशनचं काय, वाय डी मेंबर्सचं काय, ह्या सगळ्या गोष्टी क्लिअर व्हायच्या होत्या. या लेटरमध्ये त्या क्लिअर झालेल्या आहेत. हे मी तुम्हाला समजून सांगण्याचा प्रयत्न करतो आहे. ठीक आहे. जिथपर्यंत मला अंडरस्टँडिंग झालेली आहे तिथपर्यंत मी तुम्हाला समजून सांगण्याचा प्रयत्न करतो आहे. यामध्ये आणखी बघा, मागच्या याच्यात आपल्याला क्लिअर झालेलं होतं की 50% क्रायटेरियाने आपल्याला पास करण्यात येणार होतं. ठीक आहे. आता ॲक्च्युअल 50% क्रायटेरिया कसा, इंटरनल इव्हॅल्युएशनचे मार्क्स कसे कॅल्क्युलेट होतात हे पण मी तुम्हाला इथे प्रॅक्टिकली दाखवणार आहे. आणि CGPA कसा काउंट करून प्रमोट केला जाणार आहे हे पण मी तुम्हाला इथे दाखवणार आहे. एक एक स्टेप बाय स्टेप आपण बघूयात. बघा, याच्यामध्ये आता हे लोअर ॲग्रिकल्चर संबंधात आहे. पहिला पॉईंट म्हणजे जे डिप्लोमा कॅन्डिडेट्स वगैरे आहेत ते मी इथं कवर नाही करणार आहे. डिप्लोमाचे कॅन्डिडेट्स ते मी सरळ याच्यामध्ये आपले UGचे जे काय आहेत सेकंड, फोर्थ आणि 6th सेमिस्टरच्या रिलेटेड जेवढ्या गोष्टी आहेत त्या मी इथे क्लिअर कट तुम्हाला मेन्शन करणार आहे. ठीक आहे. बघा, आता सगळ्यांना माहिती आहे की 50% आहे क्रायटेरिया कुणाकुणासाठी, सेकंड, फोर्थ आणि 6th सेमिस्टर स्टुडंटसाठी. ठीक आहे. 50%मध्ये फर्स्टमध्ये तुमचं येणार आहे इंटरनल इव्हॅल्युएशन. इंटरनल इव्हॅल्युएशनमध्ये तुम्हाला 50% मार्क असतील. इंटरनल इव्हॅल्युएशनमध्ये तुमचं काय काय चेक केलं जाणार आहे, तुमची मिड टर्म, प्रॅक्टिकल मॅन्युअल्स, लॅब वर्क आणि अदर प्रोजेक्ट हे मिळून तुमचे जे काही होतील हे असे तुमचे 50% काउंट होणार आहेत. आणि रिमेनिंग 50% जे आहेत तुमचे जे प्रिव्हियस सेमिस्टरचा CGPA आहे तो इथे काउंट होणार आहे. असे 50% मिळून तुमचे मार्क्स कॅल्क्युलेट होतील आणि तुम्हाला प्रमोट केले जाईल. ठीक आहे. आता इथे बघा, आता जे विद्यार्थी सेकंड सेमिस्टरला आहेत पण त्यांचे फर्स्ट सेमिस्टरचे सगळेच बॅक असतील, ऑल विषय जर एखादा कॅन्डिडेट आहे तो सेकंड सेमिस्टरला आहे पण त्याचे फर्स्ट सेमिस्टरमध्ये तो सगळ्याच विषयात फेल आहे, तर तशा कॅन्डिडेटचा CGPA फक्त 5.0 म्हणजे बॉर्डरवरती त्याला पास केला जाणार आहे. कारण तो ऑलरेडी सगळ्या सेमिस्टरमध्ये फेल आहे. ठीक आहे. तरी पण त्याला प्रमोट करताना तेवढा त्याचा 5.0 एवढा CGPA काउंट करून त्याला प्रमोट केला जाणार आहे. ठीक आहे. आता सेकंड सेमिस्टरचाच कॅन्डिडेटचं उदाहरण घ्या, पण त्याचे फर्स्ट सेमिस्टरमध्ये काही विषय निघलेले आहेत, तर जो काही विषयात तो पास आहे त्या पासआउट सब्जेक्टचा इथे ग्रेड कॅल्क्युलेट केला जाईल. ठीक आहे. आता इथे तुमचा रिपीटच्या विषयाचा सगळा पॉईंट्स एफमध्ये कॅल्क्युलेट होणार आहे. बघा, जे कोणी विद्यार्थी सेकंड, फोर्थ आणि 6th सेमिस्टरला आहेत त्यांचे रेग्युलर प्लस रिपीट, नॉन रजिस्टर, ग्रेडियल, नॉन ग्रेडियल हे सर्व कोर्सेसमध्ये तो विद्यार्थी, तो कॅन्डिडेट पास होणार आहे. म्हणजे इथं रिपीटच्या विषयांचा प्रश्न मिटला, रिपीटचे कॅन्डिडेट पास होतील. आता इथं थोडीशी मॉड्यूलच्या बाबतीत जे काही विद्यार्थी आहेत, 8व्या सेमिस्टरचे विद्यार्थी आहेत त्यांच्या बाबतीत क्लिअर करतो आहे गोष्टी इथे. बघा, एक्झामिनेशन ऑफ 8th सेमिस्टर स्टुडंट, त्यांच्या बाबतीत मागेही क्लिअर झालेलं होतं की त्यांची एक्झाम जे होणार आहे 15 मे टू 15 जूनच्या याच्यामध्ये शेड्यूल केलेली आहे. त्या पिरियडमध्ये त्यांची एक्झाम होईल. आता दोज कॅन्डिडेट हू आर नॉट एबल टू अटेंड दी ऑनलाईन एक्झामिनेशन और ऑफलाईन एक्झामिनेशन ड्युरिंग द ड्यू पिरियड ऑफ टाईम, तशा कॅन्डिडेटनी काय करायचं आहे, तशा कॅन्डिडेटनी आपल्या कॉलेजला कळवायचं आहे. तुमच्या कॉलेजला जे कोणी डीन, असोसिएट डीन असतील, प्रिन्सिपल असतील त्यांच्याकडून तुम्ही परमिशन घ्यायची आहे. कशासाठी, की तुम्ही ऑफलाईन एक्झाम देणार कधी, 15 जूनच्या नंतर. जर तुम्हाला आता या 15 मे टू 15 जूनच्या दरम्यान जर तुम्हाला एक्झाम देता नाही आली तर तुम्ही अशा पद्धतीने अप्लाय करून तुम्ही नंतर लॉकडाऊनच्या नंतर तुम्ही ती परीक्षा देऊ शकता, असा याचा अर्थ आहे. ठीक आहे. बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी विचारलं होतं. बघा, मी तुमच्या रिलेटेड जेवढे पॉईंट्स आहेत ते पॉईंट्स कवर करतो आहे. ठीक आहे. सगळ्याच्या सगळंच एकदम डिटेलमध्ये, बाकीचे पॉईंट जे इम्पॉर्टंट नाही ते कव्हर नाही करत आहे. कंपार्टमेंटच्या बाबतीत बऱ्याचशा विद्यार्थ्यांचं म्हणणं होतं की कंपार्टमेंटच्या बाबतीत कंपार्टमेंटचे विषय पण असेच क्लिअर होतील का, तर इथं सध्या तरी असं मेन्शन आहे की कंपार्टमेंटची एक्झाम तुमची होणार आहे कधी, आफ्टर लॉकडाऊन. ओके, यू हॅव टू प्रिपेअर्ड फॉर कंपार्टमेंट एक्झामिनेशन आफ्टर दी लॉकडाऊन पिरियड. इथे सध्या तशा मेन्शन आहे. पण डिपेंड्स ऑन फ्युचरमध्ये काय कंडिशन असेल, महाराष्ट्रामध्ये कोविडचे काय पेशंट्स असतील त्यावरती सगळ्या गोष्टी निर्भर करतील. तुमचं जे काही एक्झाम होणार आहे ते सगळ्या ऑनलाईन टूल्स, सोशल मीडियाचे जे काही झूम, स्कायपी, गुगल क्लासरूम, इवन व्हॉईस कॉलने सुद्धा आपली एक्झाम कंडक्ट होऊ शकते. ठीक आहे. दीज आर द टूल्स फॉर कंडक्टिंग दी ऑनलाईन एक्झामिनेशन्स. डिपेंड्स ऑन युअर कॉलेज. एक्झामिनेशन ऑफ MSc MTech मी सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे ग्रॅज्युएशनच्या रिलेटेड दी स्टुडंट्स आर दॅट मच ऑफ मॅच्युअर टू अंडरस्टँड दी कंटेंट्स. दॅट्स वाय ग्रॅज्युएशनच्या रिलेटेड जेवढे काही पॉईंट्स आहेत ते मी इथे कव्हर करतो आहे.
इथे बघा स्टेप्स दिलेल्या आहेत फॉर डिक्लेरेशन ऑफ रिझल्ट. ह्या त्याच स्टेप्स आहेत ज्या आपण वरती पाहिलेल्या होत्या, वरती क्लिअर झालेल्या होत्या. वन्स अगेन मी रिपीट करतो. इथे सेकंड सेमिस्टरचा कॅन्डिडेट असेल, त्याचे फर्स्ट सेमिस्टरला सर्वच विषय फेल असतील तर त्या कॅन्डिडेटचा ग्रेड 5.0 काउंट करण्यात येईल. सेकंड सेमिस्टरचा कॅन्डिडेट फर्स्ट सेमिस्टरमध्ये काही सब्जेक्ट पास असेल तर त्या पासआउटचा CGPA काउंट केला जाईल. ठीक आहे. आता रेग्युलर रिपीटचे जे काही कॅन्डिडेट्स असतील त्यांचे रेग्युलर रिपीट NR ग्रेडियल नॉन ग्रेडियल डिफिशियन्सी कोर्सेस त्यांना प्रमोट केल्या जाईल. पण जे कॅन्डिडेट नॉट रजिस्टर्ड आहेत, ज्यांनी रजिस्ट्रेशन केलेलं नाही सेकंड, फोर्थ, सिक्स सेमिस्टरचे, अशा कॅन्डिडेटला प्रमोट केल्या जाणार नाही. ऑब्वियसली साहजिक आहे, रजिस्ट्रेशनच नसेल तर प्रमोट कुठल्या बेसिसवरती करणार. ठीक आहे. आता रिव्हॉल्युशनच्या बाबतीत बऱ्याचशा विद्यार्थ्यांचं म्हणणं होतं की रिव्हॉल्युशनचं काय आहे. रिव्हॉल्युशनचा रिझल्ट लागेपर्यंत यू हॅव टू वेट. तुमचा जो काही रिव्हॉल्युशनचा रिझल्ट येईल तो तुम्हाला नंतर डिक्लेअर रिवाईज रिझल्टमध्ये तुम्हाला तो कळवण्यात येईल. ठीक आहे. आता जे कोणी कॅन्डिडेट बॅकलॉगचे होते, प्रोव्हिजनल रजिस्ट्रेशनचं होणार आहे, त्यांचंही ते सेम रिव्हॉल्युशनसाठी आहे. रिझल्ट जेव्हा येईल तेव्हा अपडेटेड रिझल्ट तुम्हाला कळवण्यात येईल. बघा इथे 11 नंबरच्या पॉईंटमध्ये असं आहे, आता सध्या आपल्याला असं तुम्ही सर्वजण आनंदात आहात की एक्झाम न देता आपण पासआउट झालेलो आहे. ठीक आहे. आता आनंद आपला तर एकदम भयानक आनंद आहे, त्यात काही विषयच नाही. पण असंच आता आपलं समज झाला असेल की एक्झाम पास होणं खूप सोपं आहे, फक्त प्रत्येक वर्षी कोविड-19चा अटॅक झाला. ओके. पण दिस टाईप ऑफ थिंकिंग इज नॉट गुड फॉर सोसायटी. आपल्यासाठी चांगली नाही आहे, फार्मिंग कम्युनिटीच्या दृष्टीनं चांगली नाही आहे. ठीक आहे. आपलं जरी भलं होत असेल तरी कुठंतरी सोसायटीमध्ये कुणाचं तरी नुकसान होते. दॅट्स वाय असं नाही आहे. आता ह्या कंडिशनमध्ये विद्यार्थी एकत्र येऊ नये, विद्यार्थ्यांचं नुकसान होऊ नये आणि ह्या जे काही पॅन्डेमिक डिसीज आहे याचं प्रसार होऊ नये म्हणून सध्या हा डिसिजन घेण्यात आलेला आहे. याच्यामध्ये म्हणून आत्ता जे काही तुम्हाला प्रमोट केले जाते ते फक्त याच वर्षासाठी सेकंड, फोर्थ, सिक्स सेमिस्टरसाठीच फक्त हे लागू असेल. नंतर 2020 आणि 21मध्ये असं लागू नसेल. ठीक आहे. त्यामुळे जास्त खुश नाही व्हायचं आहे. नेक्स्ट टाईम चांगला अभ्यास करायचा आहे नेक्स्ट सेमिस्टरचा. ठीक आहे. आता 12th नंबर पॉईंटमध्ये युनिव्हर्सिटी लेवलवरती ग्रीव्हन्स सेलसुद्धा उभारल्या जाणार आहे. त्या ग्रीव्हन्स सेलमध्ये तुमचे जे काही डाऊट्स असतील, जे काही क्युरीज असतील ते तुम्ही तिथे ग्रीव्हन्स सेल्समध्ये विचारू शकता, जेणेकरून तुम्हाला त्याचे आन्सर भेटतील. बघूयात पुढे काय आहे. आता विद्यार्थ्यांनी बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी ही PDF पाहिलेली आहे, पण हे तर मार्क्स ॲक्च्युअल कसे काउंट होत आहेत हे मी तुम्हाला इथं दाखवणार आहे. हे समजावून सांगणार आहे की तुमचे 50% इंटरनल मार्क्स कसे असणार आहेत आणि 50% GPAचे मार्क्स कसे असणार आहेत हे मी इथे तुम्हाला दाखवतो आहे. ठीक आहे. आता हा इथं कन्सिडर केलेलं आहे. धिस सीट इज ओनली फॉर डेमॉन्स्ट्रेशनसाठी आहे. सेकंड सेमिस्टरचा विद्यार्थी आहे, त्याचे हे सब्जेक्ट आहे. ठीक आहे. आपण उदाहरण घेऊयात ॲग्रो 1 to 3चं. ॲग्रो 1 to 3 एका विषयामध्ये या कॅन्डिडेटला सपोज 8 मार्क्स मिडमध्ये आहेत आणि 9 मार्क्स त्याला प्रॅक्टिकल रेकॉर्डमध्ये आहेत, म्हणजे त्याच्या GPला आहे. त्याचे टोटल मार्क्स झाले 70%. बऱ्याच विद्यार्थ्यांच्या मनात हाच प्रश्न पडलेला आहे की हे 50% इंटरनल मार्क्स मग इथं 4.25 कसे आले. ठीक आहे. आता मी तुम्हाला प्रॅक्टिकली व्यवस्थित दाखवतो आहे, व्यवस्थितपणे बघा हे 4.25 कसे आलेत किंवा इंटरनल इव्हॅल्युएशनचे 50% मार्क कसे कॅल्क्युलेट करायचे. ठीक आहे. आता प्रॅक्टिकली मी तुम्हाला दाखवतो आहे, जस्ट वेट फॉर अ मिनिट. हां, इथे बघा किती होते, त्याला मिडला होते 8 मार्क. ठीक आहे. GPला होते 9 मार्क, त्याचे झाले 17 मार्क झाले. आता या 17चे आपल्याला 50% करायचे. ठीक आहे. या पद्धतीनं ते आले 8.5, पण याचे 50% आपल्याला करायचे. ठीक आहे. भागिले डिवाइड बाय 2 आले, दिस इज 4.25. आता आलं लक्षात कसे आलेले ते मार्क्स. 4.25 कसे आले इथे मी तुम्हाला प्रॅक्टिकली दाखवलेलं आहे. 50% मार्क्स तुमचे कसे करण्यात आलेले आहेत. इथे 50% मार्क्स आहेत आणि नंतर मग साधी गोष्ट आहे ही तुमच्या लक्षात आलेलीच असेल, 50% ऑफ युअर CGPA. ओके. तुमचा हा जो काही होता 5.81 याचे 50% करण्यात आलेले आहेत. 50% मग झाले 2.91. ओके. आता पुढे एक गोष्ट आहे, मग तुमचा ग्रेड कसा काउंट होणार आहे. हे तुमचे 4.25 हे तुमचे इंटरनलचे मार्क्स झाले आणि हे 2.91 हे तुमचे प्रिवियस सेमिस्टरचा ग्रेडचे झाले. ओके. मग हे तुमचा या सेमिस्टरचा ग्रेड येणार. या सब्जेक्टमध्ये ॲग्रो 1 to 3 मध्ये कसा येणार,
7.16. ओके, या पद्धतीनं हे ग्रेड सिस्टीम तुमची कॅल्क्युलेट होणार आहे. ओके, प्रॅक्टिकली मी तुम्हाला समजून दाखवलेलं आहे. हे पण उदाहरण आहेत, एक जस्ट एक्सेल शीटमध्ये हे दिलेलं आहे. या पद्धतीने मग तुमचा रिझल्ट याच्यामध्ये होईल. ही विद्यापीठ स्तरावरचं काम आहे, कॉलेज स्तरावरचं काम आहे. फक्त मी तुम्हाला 50% तुमचे कसे काउंट होतील, कसे करण्यात येतील हे तेच दिलेलं आहे त्यांनी. 2nd, 4th आणि 6th सेमिस्टरचं इथं मेन्शन केलेलं आहे. बघूयात खाली काय. हां, इथे बघा, इथे एक पॉईंट्स आहेत, काही पॉईंट्स मेन्शन केलेले आहेत. त्या पॉईंट्समध्ये इथे बघा, विद्यार्थीच्या वतीने, विद्यार्थी परिषदेच्या वतीने काही प्रश्न रेज करण्यात आलेले होते, काही क्वेश्चन रेज करण्यात आलेले होते. मागील सत्रातील विषयांचं काय, मागील विषयांचं तर आपल्याला क्लिअर झालेलं आहे. तुमचे जे काही 50% मार्क्स असतील ते तुम्हाला इंटरनल इव्हॅल्युएशनचे मिळतील आणि 50% मार्क्स तुमच्या प्रिव्हियस CGPAचे मिळतील. ओके, आता सेकंडमध्ये आहे, जे कुठे नॉट रजिस्टर कॅन्डिडेट आहे NRच्या बाबतीत, त्या कॅन्डिडेटने आता या सेमिस्टरला जर रजिस्ट्रेशन केलेलं असेल तर त्यांच्या बाबतीत निर्णय होईल सेम ॲज इट इज. ओके, 50-50%चा. पण ज्या विद्यार्थ्यांनी समसत्रामध्ये विषयांची नोंदणी केलेली नसेल अशा विद्यार्थ्यांकरता हा निर्णय नाही. इथपर्यंत आपल्याला क्लिअर कट झालेला आहे. आता रिचेकिंगच्या बाबतीत बऱ्याचशा विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे की रिचेकिंगवाल्यांचं कसं होणार आहे. तर बघा, ही जी काही पॅन्डेमिक कंडिशन उद्भवलेली आहे याच्यामुळे जे काही 10 विद्यार्थी जिल्ह्याचे शिक्षक आहेत त्यांना जिल्हाबंदीचा आदेश आहे, आपल्याला माहिती आहे सगळ्यांना. पण त्यामुळे ही काही प्रोसेस होऊ नाही शकलेली आहे. पण लवकरात लवकर लॉकडाऊननंतर ही प्रक्रिया पूर्ण करून रिचेकिंगचा रिझल्ट लावण्यात येईल असं याच्यामध्ये इथपर्यंत आपल्याला कळतं आहे. बऱ्याचशा विद्यार्थ्यांच्या कॉलेजच्या मीडच्या एक्झाम झाल्यात नाही झाल्यात आय डोंट नो. पण काही विद्यार्थ्यांच्या जर झालेल्या नसतील काही कॉलेजच्या, तर बघा इथं ऑनलाईन ऑफलाईन पद्धतीने 31 मेच्या आतमध्ये त्या मिड टर्म्स तुमच्या घेण्यात येतील असं इथं मेन्शन केलेलं आहे. आता जे कोणी पदविका अभ्यासक्रम, पदविकामध्ये डिप्लोमा करून जे कोणी डायरेक्ट दुसऱ्या वर्षाला ज्यांना प्रवेश भेटतात तशा कॅन्डिडेटच्या बाबतीत काय निर्णय घेण्यात आलेला आहे. बघा, एखाद्या कॅन्डिडेट आता 4th सेमिस्टरला असेल आणि त्याला 2nd सेमिस्टरचे विषय द्यायचे आहेत, त्यानं जर 2nd सेमिस्टरचे विषय जर रजिस्टर केलेले असतील तर सेम मुद्दा क्रमांक 6 प्रमाणे त्यांनासुद्धा प्रमोट करण्यात येईल 50-50%चे मार्क देऊन. पण त्या कॅन्डिडेटनी त्या विषयाची नोंदणी केलेली असावी. ओके, रजिस्ट्रेशन त्या विषयाचं केलेलं असावं तरच त्याला ते निर्णय लागू होईल. तर इथे मॅक्झिमम विद्यार्थ्यांचा इथंच गोंधळ आहे. अनुत्तरण इयर डाऊन एक्झामच्या बाबतीत काय आहे, इयर डाऊनवाल्यांचं कसं आहे बघा. इथं जे काही उत्तर आलेलं आहे, सद्यस्थितीतील लॉकडाऊनच्या कालावधीत येणाऱ्या परीक्षा हा कृती आराखडा लागू आहे. इयर डाऊनच्या बाबतीत हा निर्णय लागू करता येणार नाही. ओके, इयर डाऊनच्या बाबतीत हा निर्णय नाही. पण बघा, आता माझं जे काही ओपिनियन आहे माझं स्वतःचं ओपिनियन आहे. पण यानंतरही इयर डाऊनच्या बाबतीत आपलं कॉलेज किंवा जे काही दुसऱ्या सूचना आपल्याला मिळतील त्याच्यावरती आपण विश्वास ठेवा. जिथपर्यंत मला समजलं तिथपर्यंत मी सांगतो आहे. बघा, फॉर एक्झाम्पल एखादा 4th सेमिस्टरचा कॅन्डिडेट आहे, तो 2nd सेमिस्टरमध्ये YD आहे, ठीक आहे. त्याचे आता तो 2nd सेमिस्टरचे पेपर देणार होता. तशा कॅन्डिडेटचे 2ndचे विषय इथं क्लिअर होऊ शकतात कारण ते रजिस्ट्रेशन त्यांनी केलेलं आहे. पण 1st सेमिस्टरमुळे जर एखादा YD पडलेला असेल तर तो 5व्याला जाऊ नाही शकणार कारण 1stचा इथं काहीही कन्सर्न नाही आहे, ठीक आहे. म्हणून इथपर्यंत मला समजलेलं आहे. तरी मी आणखी एकदा क्लिअर तुम्हाला सांगतो की इयर डाऊनच्या बाबतीत जे काही तुम्हाला आणखी ऑफिशियल नोटिफिकेशन आपल्या कॉलेजकडून जे काही भेटेल त्याच्यावरती आपण विश्वास ठेवा. बऱ्याचशा विद्यार्थ्यांचा आता आणखी अपेक्षा वाढलेल्या आहेत की आता परीक्षा तर नाही झालेल्या, मग आपली फीस भेटेल का. असं काहीही होणार नाही. जी काही तुमची फीस आहे या सर्व प्रोसेसमध्ये लागतच आहे. ऑनलाईन वगैरे जे काही होती ही प्रक्रिया पूर्ण, याच्यामध्ये सुद्धा खूप सारे एक्सपेंडिचर खर्च होते. त्यामुळे तुम्हाला कुठलीही तुमची फीस परत भेटणार नाही. माझ्या पद्धतीनं जेवढं समजलं आहे, जेवढं तुम्हाला ॲक्च्युअल मी सांगितलेलं आहे. तुमच्या रिचेकिंगचं काय आहे, रिव्हॉल्युशनचं काय, कंपार्टमेंटचे एक्झामचं कसं असणार आहे ते सुद्धा मी इथं मेन्शन करून सांगितलेलं आहे. ॲक्च्युअल तुम्हाला प्रॅक्टिकली मार्क्ससुद्धा काउंट करून दाखवलेले आहेत. यानंतरही तुमचे जर काही डाऊट्स असतील तर कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करा, ठीक आहे. फक्त एकच काम करायचं आता, जर व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब बटनवरती क्लिक करा जेणेकरून अशाच अपडेट तुमच्यापर्यंत मला घेऊन येता येतील, ठीक आहे. थँक्यू.